महाराष्ट्रात गुटख्याची विक्री बंदी असतानाही गुटखा अनेक ठिकाणी खुलेआम विकला जात आहे। गुजरात आणि इतर राज्यांमधून गुटख्याची तस्करी करून महाराष्ट्रात आणली जाते। पान टपऱ्या, हॉटेल, चहा टपऱ्या आणि किराणा दुकानांवर विक्री केली जाते। गुटख्याची प्रत्यक्षात विक्री आणि वापर अनेक ठिकाणी सुरूच आहे। यांना स्थानिक राजकारणी, दलाली आणि पोलिसांच्या संगमताने गुटखा विक्री होतो असा संशय व प्रश्न नागरिकांना नेहमीच पडतो। अनेक ठिकाणी महिन्याला हप्ते देऊन गुटखा विक्रीला संरक्षण दिलं जातं का असा प्रश्न सुद्धा नागरिकांना नेहमीच पडतो। कारण की आता बघायला गेलं तर नेहमीच दररोज पोलीस हे कारवाई करत असतात, तरी सुद्धा खुलेआम गुटखा महाराष्ट्रात येत असतो आणि त्याची विक्री ही सुरूच असते। तर अशाच बेकायदेशीर गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। सविस्तर बातमी काय आहे ती पाहूयात। मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या दिशेने गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मनोर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांच्या पथकाने मंगळवारी पहाटेच्या सुमारास वरई येथे सापळा रचला। सकाळी 6:15 वाजण्याच्या सुमारास वरई फाट्याच्या दिशेने 3 कार एकामागून एक भरधाव वेगाने जात असल्यामुळे पोलिसांना या तिन्ही वाहनांची हालचाल संशयास्पद वाटली। त्यामुळे पोलिसांनी तिन्ही कार चालकांना थांबवण्याचा इशारा दिला। पोलिसांच्या इशाऱ्यानंतर तिन्ही कार चालकांनी वेग वाढून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्या कार थांबवण्याचा प्रयत्न केला, पण यामध्ये पोलिसांना एका आरोपीला पकडण्यात यश आले। या कारवाई वेळी एकूण 3 कार चालक होते। त्या 3 कार चालकांपैकी 2 कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत व 1 कार चालकासह कार घेऊन आरोपी पसार झाला आहे व 2 कार पोलिसांनी पकडले आहेत। त्यामध्ये 30 वर्षीय कार चालक राहणार विरार शिरसाड प्रशांत राजू पाटील याला पकडले असून कार चालक हेमंत पाटील राहणार विरार कुंभारवाडा आणि कन्हैया राहणार वसई फुलांचा पाडा हे दोन्ही आरोपी फरार आहेत। तर एकूण 3 चालक असून 1 पोलिसांच्या ताब्यात असून 2 कार चालकांचा पोलीस तपास करत आहेत। तर पोलिसांनी दोन्ही कारची तपासणी केली असता कारमध्ये विमल पान मसाला आणि सुगंधी तंबाखूची पाकिटे आढळून आली। तर महाराष्ट्रात प्रतिबंध असलेला विमल गुटखा, पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थ असा एकूण जप्त केलेल्या मालाची किंमत 2,35,836 रुपये असून मालासह काळ्या रंगाची मारुती सुझुकी कंपनीची सिरियाज व काळ्या रंगाची हुंडाई कंपनीची क्रेटा गाडी पोलिसांनी जप्त केली असून या दोन्ही गाड्या सध्या मनोर पोलीस स्टेशन मध्ये आहेत। तर या घटनेबाबत या प्रकरणी पोलीस हवालदार अय्यूब शेख यांनी मनोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मनोर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 176/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123, 223, 274, 275 सह अन्य सुरक्षा 2006 व नियमने 2011 चे कलम 26(2), 27, 23, 26, 24 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल शिकरे करत आहेत व हेमंत पाटील व कन्हैया या 2 आरोपींना पोलिसांनी लवकरात लवकर पकडावे।